हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल योगेश्वरी ब्लॉग्स. आणि आज आपला सण आहे, सगळ्यांना माहीतच असेल. तर सर्वात पहिले मला सध्या एक काम आहे, ते तुम्हाला मी दाखवते. ते करता करता तुमच्यासोबत गप्पा पण मारते. तर हे दिसतंय तुम्हाला, यात आहे दूध. आणि हे दिलं आहे मला आमच्या एका मॅडमने. तर त्यांच्या घरी नवीनच गाईचं पिल्लू जन्माला आलं. आणि ते असतं ना, गाईचं पिल्लू जन्माला आल्याच्यानंतर त्याचं जे दूध राहतं ते खरवससाठी वापरतात. त्यांनी आज हे मला दिलं. तर हे बनवता बनवता तुमच्यासोबत मी आज गप्पा मारते. चला तर पहिले मग हे बनवून घेऊ. याला बनवायला काही नाही लागत. याला फक्त पाणी थोडंसं गरम करावं लागतं. त्यावर जे आपलं ताट वगैरे असतं त्यात हे टाकावं लागतं. आणि हे टाकल्यानंतर त्यात थोडंसं विलायची क्रश करून, आणि त्यानंतर साखर, किंवा ज्याला साखर नाही चालत तो गूळ पण यूज करू शकतो. चला तर मग हे करू. मी इथे कुकर घेतलंय, त्याच्यात पाणी टाकलंय आणि त्याच्यामध्ये पातेलं ठेवलंय. आता त्यात हे दूध टाकून देईल. त्यानंतर त्यात टाकायची इलायची. कुठून टाकायची आहे? विलायची नंतर यात मी थोडीशी साखर घालणार आहे. मी जास्त साखर खात नाही, मी जास्त गोड खात नाही, म्हणून मी जास्त काही शुगर इथे यूज करणार नाही आहे. थोडीशी साखर टाकायची आहे. जास्त गोड पण नाही जमत मला, म्हणून मी थोडीशी साखर टाकली. फक्त उकळी येईपर्यंतच त्याच्यावर असं नॉर्मल ठेवते. हां, तर ते होईपर्यंत तुमच्यासोबत मी बोलते, गप्पा मारते. तर आज आपला सण आहे भोगी, ठीक आहे. तर आज आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की आजच्या दिवशी वेगवेगळ्या भाज्या कट करतात, मिक्स भाज्या, आणि त्यांची सगळ्यांची म्हणून एकच भाजी बनवतात. तर फक्त एवढंच नाही आहे. जुने जे लोक होते तर त्यांचं मत असं होतं की या दिवशी, भोगीच्या दिवशी, कंपल्सरी आपण एकदम फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून, मेन म्हणजे आजच्या दिवशी डोकं धुणं कंपल्सरी असतं बायकांना, ठीक आहे. तर असं असतं, असं म्हणतात की सगळे जे जुने विचार असतात अडकलेले, तर ते आजच्या दिवशी संपवायचे असतात. तसंच जे जुने लोक होते तर ते घरातल्या जुन्या वस्तू वगैरे ज्या होत्या ते जाळून टाकायचे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की घरातले जुने वस्तू ते जुने विचाराशी आपल्या विचारांसोबत कनेक्टिव्ह असतात, म्हणून त्यांना घरातून नष्ट केलं पाहिजे, आपल्या विचारांना नष्ट केलं पाहिजे. जे जुने विचार आहेत, तसं घरातली निगेटिव्हिटी पण ती नाहीशी झाली पाहिजे, म्हणून घरातल्या ज्या वस्तू, जुनं सामान वगैरे होतं ते पूर्वी लोक जाळून टाकायचे. तसंच आजच्या दिवशी जे शेतकरी लोक आहे, ते पूर्वीच्या काळी असं व्हायचं, आता होतं नाही होत मला माहीत नाही, पण पूर्वीच्या काळी असं व्हायचं की जे शेतकरी लोक आहे ते आजच्या दिवशी निसर्ग आणि त्यांचे जे पीक आहे त्यांचे आभार मानायचे. तर तसंच निगेटिव्हिटीला जाळून टाकूया. तशा घरात वस्तू तर नाही आहे जुन्या जाळायला, नाही तर त्या जाळून टाकल्या असत्या खरंच. तर आपल्यालाही तसंच करायचं आहे. जुने विचार जाळून टाकायचे आहेत, नव्या गोष्टीकडे वळायचं आहे.
आणि मी हे तुम्हालाच नाही तर हे स्वतःला पण सांगते की जुन्या गोष्टी सोडून द्यायच्या आहे, नवीन गोष्टीकडे वळायचं आहे. हे तर होतंच आहे, पण त्यासोबत मला तुमच्यासोबत माझी अजून एक गंमत शेअर करायची आहे. मी खूप दिवसापासून विचार करते की ट्रॅव्हलिंग तर आपण दररोज नाही करत, मग ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ दररोज कसे अपलोड करू. म्हणून मग म्हटलं की आजपासून थोडंसं लवकर उठून सकाळी डेली व्लॉग जे असतात ते टाकू. असं म्हणत म्हणत 6 वाजता असं म्हणता म्हणता समजा 6 वाजता उठले, 6 वाजता चं 6:30 झालं, 6:30चं 7 झालं, डायरेक्ट 8 वाजले. आणि 8 वाजता डायरेक्ट घाई गडबडमध्ये आवरून चालले गेले ऑफिसला. ऑफिस असतं 9:30 ते 3. मग 9:30 ते 3 ते ऑफिस झाल्याच्या नंतर मग मी आत्ता हे बनवायला घेतलं. चला तर मित्रांनो, आपलं खरवस इथे रेडी आहे. आणि याची वडी तर नाही पडली, पण हे टेक्स्चर टाईप झालं आहे, असं खायला खूप छान लागतं आहे. आणि तर मग उद्या आहे मकर संक्रांत. तर तुम्हाला तुमच्या सर्व परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हसत खेळत राहा. आजच्या दिवशी निगेटिव्हिटी जी आहे ती जाळून टाका, नष्ट करून टाका. पॉझिटिव्हिटीकडे जा. आणि परत एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपला हा व्हिडिओ आजचा इथेच स्टॉप करू. बाय.